एलएस मराठीमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूयात काही हेडलाईन्स। मनसेचे पालघर डहाणू जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांच्या पदाला स्थगिती। पक्षशिस्तीचे पालन न केल्यानं समीर मोरेंवर मनसेची कारवाई। राज ठाकरे यांच्या आदेशानं समीर मोरेंच्या जिल्हाध्यक्ष पदाला स्थगिती। लोकसभेत मांडण्यात आला एफसीआरए बिलाचा प्रस्ताव। प्रस्तावानंतर विरोधकांचा गदारोळ। पुन्हा एकदा लोकसभेचं काम तहकूब। शक्तीपीठ महामार्गाविरोधात 29 तारखेला मोर्चा। महाविकास आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची घोषणा। सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार। सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांची घोषणा। 6,22,000 शेतकऱ्यांचे पैसे दिल्याचा बाबासाहेब पाटलांचा दावा। सातारा जिल्ह्यातील पालकमंत्री कार्यालयाच्या जनता दरबाराला मोठा प्रतिसाद। 1,707 निवेदनं, 72.74% प्रश्न मार्गी। नमस्कार, मी संदीप आणि आता बातम्या विस्ताराने। छत्रपती संभाजीनगरात आंबेडकर प्रेमींकडून उपवर्गीकरणाविरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला। भाजपनं जातीजातीत भांडणं लावण्याचं काम केलंय। मराठा ओबीसी, मराठा धनगर, आता बौद्ध मातंग हा वाद घालण्याचं काम सरकार करतंय असा आरोप मोर्चेकऱ्यांनी केलाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय आहेर यांनी। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज एससी उपवर्गीकरणाच्या विरोधात आज आंबेडकर प्रेमीने मोर्चा काढलेला आहे। या मोर्चामध्ये मात्र मोठ्या संख्येने आंबेडकर प्रेमी सहभागी झालेले आहे। त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये मात्र एकीकडे मातंग समाज उपवर्गीकरण लागू यासाठी मोर्चा करतोय, दुसरीकडे याला विरोध देखील होता आपल्याला पाहायला मिळते। नेमका हा विरोध का होतोय, कशामुळे होतोय हे देखील आपण घेणार आहोत। आपण पाहू शकतो या ठिकाणी मात्र मोठ्या संख्येने आंबेडकर प्रेमी जे आहे ते एकत्र होताना आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी घोषणाबाजी देताना देखील पाहायला मिळते। आपण पाहू शकता या मोर्चाला आता अवघ्या काही वेळात सुरुवात होणार आहे, त्यामुळे लाखोच्या संख्येने जनसमुदाय या ठिकाणी जमणार आहे। या मोर्चाला सुरुवात होण्याच्या पूर्वी आपण पाहू शकतो घोषणाबाजी देखील या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। यांचं नेमकं काय म्हणणे आपण हे देखील जाणून घेणार आहोत। एकीकडे मातंग समाज एससी उपवर्गीकरण लागू म्हणून मोर्चा होत आहे, एकीकडे लागू होऊ नये म्हणून मोर्चा निघत आहे। काय नेमकं हे काय परिस्थिती आज छत्रपती संभाजीनगरमधून जे खरे आंबेडकरवादी कार्यकर्ते हे विचाराला मानणारे बाबासाहेबांच्या विचाराच्या पाईक आहे ते हे उपवर्गीकरणाच्या 100% विरोधात आहे। या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून अनुसूचित जातीकरिता जी तरतूद केली होती आरक्षणाच्या, ज्या माध्यमातून आतापर्यंत सर्व 59 जातीचा विकास झाला, तर ह्या गव्हर्नमेंटचा कुठेही नाव आहे जातीवादी गव्हर्नमेंटचा की हे समाज एकत्र राहू नये म्हणून घटनेचा दुरुपयोग हे उपवर्गीकरणाच्या माध्यमातून चालवण्याचा हे सरकारचा घाट आहे। ते आंबेडकरी जनता कदापि सहन करणार नाही। भारतीय जनता पक्ष आणि RSS या सगळ्या उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये त्यांचं एक षडयंत्र आहे की जे काही महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत त्या सगळ्या गुन्हेगारी राहत आहेत आणि त्या सगळ्या जातीला 59 जातीला 13% आरक्षण आहे। 13% आरक्षणामध्ये प्रत्येक मागे एससी कम्युनिटीचा माणूस आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये तो भाग घेऊ शकतो। परंतु त्यांना असं वाटतं भारतीय जनता पक्षाला की जे बौद्ध झालेले आहेत त्यांना वेगळं पाडायचं आणि जे आज 59 जातीपैकी काही त्या जाती आधी हिंदू आहेत त्यांना वेगळं पाडायचं, त्यांचा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी षडयंत्र आहे। कुठेतरी या ठिकाणी आंबेडकर प्रेमींनी देखील मातंग समाजाला आवाहन केलेलं आहे की तुम्ही आमच्या सोबत या, ज्या जुन्या रीती आहेत, ज्या जुन्या परंपरा आहेत त्या सोडा आणि शिक्षणाने पुढे या, तुम्ही शिक्षणामध्ये पुढे या आणि ज्या काही सरकारने उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे त्या घाटाचा बळी पडू नये, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये जे काही आरक्षण आहे ते आरक्षण देखील धोका निर्माण होऊ शकतो अशी भावना देखील आंबेडकर प्रेमींनी या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। संजय आहेर, एलएस मराठी, छत्रपती संभाजीनगर। पवित्र पोर्टलद्वारे राज्यात होणाऱ्या शिक्षक भरतीत पालघरसह पेसा जिल्ह्यात ओबीसींना 0% आरक्षण दिल्यानं आक्रमक झालेल्या ओबीसी हक्क परिषदेकडून आज पालघर येथे आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी महत्त्वाची बैठक पार पडली। पालघरच्या शिक्षक पतपेढी येथे आज सर्व ओबीसी नेत्यांची बैठक झाली। येत्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या घरांसमोर घंटानाद आंदोलन तसंच ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा ओबीसी नेत्यांकडून देण्यात आला आहे।
महाराष्ट्रभर पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीचा कार्यक्रम लागलेला आहे. उद्या शेवटचा दिवस आहे फॉर्म भरायचा आणि पालघर सहित जे जिल्हे आहेत जे पेसा अंतर्गत येतात यामध्ये ओबीसीसाठी 0% आरक्षण आहे. या विरोधात आम्ही लढतोय आणि ही लढाई आमची सुरुवात होते जशी कोर्टाची लढाई आमची सुरू आहेतच. आमचे वकील ते सुप्रीम कोर्टामध्ये आमची बाजू मांडतात. तर त्याचप्रमाणे आम्ही जे लोकप्रतिनिधी निवडून दिलेत पालघर जिल्ह्यातले सर्व लोकप्रतिनिधी आम्ही त्यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहोत. यामध्ये घंटानाद करणं त्या तिकडे आम्ही स्थायी स्वरूपी बसून राहणार आहोत आणि लोकप्रतिनिधींना आमचं सर्वप्रथम म्हणणं सांगू आणि त्याच्यानंतर पूर्णपणे या जितके लोकप्रतिनिधी या जिल्ह्यामध्ये आहेत आम्ही प्रत्येकाच्या घराच्या समोर आमचं म्हणणं मांडायला जाणार आहोत. बुलढाण्यात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचा राज्य शासनाला विसर पडलाय. स्वातंत्र्य दिन अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपला असूनही विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आलेलं नाही. राज्य शासनाला पडला घोषणांचा विसर असं दिसून येत आहे. जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना शूज आणि सॉक्स अद्यापही मिळालेले नाहीत. स्वातंत्र्य दिन अवघ्या 2 दिवसांवर आलाय. शासनाची घोषणा केव्हा पूर्ण होणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलंय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश सवडतकर यांनी. आता जवळ येतो आहे आणि आता आपण थेट जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आहोत. बुलढाणा जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आहोत. आपण हे पाहण्यासाठी आलेलो आहे की या 15 ऑगस्टच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तकं त्याचबरोबर शूज आणि सॉक्स मिळाले आहेत का याच वास्तव आपण पाहण्यासाठी आलेलो आहे. तर चला आता वर्गामध्ये आपण जाऊया की हे असं चित्र आहे. अद्यापपर्यंत या विद्यार्थ्यांना जे शूज आहेत ते मिळालेले नाही आहेत आणि वेगवेगळ्या रंगीबेरंगीच्या सँडल आहेत, चप्पल आहेत, हे विविध आपले पायामध्ये घालून ते सध्या तरी या विद्यार्थी जे आहेत ते शाळेमध्ये येताना दिसते आहे. शासनानं मोठ्या गाजावाजा करीत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना सर्व सुविधा ह्या दिल्या पाहिजे अशा प्रकारचं सांगितलं खरं, पण प्रत्यक्षात मात्र आजही 2 दिवसावर आपला स्वातंत्र्य आलेला आहे आणि ही त्याची रियालिटी आहे की अद्यापपर्यंत शूज विद्यार्थ्यांना मिळालेले नाही आहे. गणवेश सध्या विद्यार्थ्यांना आपण जर पाहिलं तर गणवेश जे आहेत ते विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिसत आहेत, पण विद्यार्थ्यांना जे शूज आणि सॉक्स आहेत ते मिळालेले नाही. 15 ऑगस्ट विद्यार्थी शूज आणि सॉक्सना साजरा करतात असं सध्या चित्र आहे. विद्यार्थ्याचे आपण पाय पाहू शकतो की अन्वय पायाने त्या ठिकाणी आलेले आहेत. शिक्षण या ठिकाणी सुरू आहे. विद्यार्थ्यांना गणवेश सुद्धा आहे, पण प्रत्यक्षात मात्र त्यांच्या शासनाने जो गाजावाजा केला होता तो शूज आणि सॉक्स हे कुठंच या ठिकाणी दिसत नाहीये. एक प्रकारे आता शाळा उघडून जवळजवळ 2 महिने आता होत आहे, 1.5 महिन्याच्या वरती झालेले आहेत, पण आता स्वातंत्र्य दिनीच विद्यार्थ्यांना गणवेशावर शूज आणि सॉक्स नाही आहेत. हे या ठिकाणी रियालिटी आहे आणि एक प्रकारे शासनाने जी घोषणा केली होती ती कुठेतरी या ठिकाणी फेल होताना दिसत आहे. LS मराठीसाठी गणेश सवडतकर. गोंदिया जिल्ह्यातल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातलं खांबी हे प्रमुख गाव. बोडगाव देवी खांबी मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ होत असते. मात्र या मार्गाच्या मध्यभागी असलेल्या जुन्या व जीर्ण पुलाची अवस्था धोकादायक झाल्यानं एसटी महामंडळाच्या साकोली आगाराची बस सेवा मागील 4 महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळं लवकरात लवकर हा पूल दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी प्रवासी, नागरिक आणि विद्यार्थी करतायत. ते खांबी मध्यभागी असलेल्या पूल हा जीर्ण अवस्थेत झाल्याने मागील 4 महिन्यापासून या मार्गाने जात असलेल्या एसटी बस फेऱ्या बंद करण्यात आल्यामुळे आम्हाला शाळेत ये जा करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. तरी संबंधित विभागाने दखल घेत तातडीने पुलाचे नूतनीकरण करण्यात यावे ही विनंती. आणि आता एक ब्रेकिंग न्यूज. सलग दुसऱ्या आठवड्यामध्ये शिवसेना कुणाची, पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचं यावर सुप्रीम कोर्टात खल सुरू आहे आणि आज याच विषयावरची सुनावणी संपली आहे. पक्ष आणि चिन्हावरील सुप्रीम कोर्टातली सुनावणी आजची संपली आहे. कपिल सिब्बल उद्या पुन्हा एकदा युक्तिवाद करणार आहेत. कालच त्यांनी अक्षरशः निवडणूक आयोगाची पिसं काढली होती. शिवाय 2018 मध्ये मुख्य नेते पद हे घटनेमध्ये नसताना एकनाथ शिंदेंनी हे पद स्वतःला धारण केलं कसं, घोषित केलं कसं? खरं तर हे जे पद आहे हे बंडानंतर त्यांनी स्वतःला घोषित केलंय असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळं विधिमंडळ आणि अर्थातच पक्ष म्हणजेच राजकीय पक्ष या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, याच्यात गल्लत करता कामा नये. याच मुद्द्यावरून कपिल सिब्बल यांनी आपला आजचाही युक्तिवाद केला
आज कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद पूर्ण झाला, आजची सुनावणी संपली आहे, पण उद्या पुन्हा एकदा कपिल सिब्बल यावर युक्तिवाद करणार आहेत. त्यामुळे एकंदरीत शिवसेना कुणाची, पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचं आणि बंड कुणाचं हा प्रश्न साऱ्या महाराष्ट्राला पडलाय. या सगळ्या घटनामोडींवर खरं म्हणजे LS मराठी पहिल्यापासून लक्ष ठेवून आहे. अगदी शेवटपर्यंत या घटनेत शिवसेना कुणाची होणार याचं उत्तर LS मराठीवर तुम्हाला नक्की मिळणार. हेडलाईन्स आणि सविस्तर बातम्यांनंतर आता पाहूयात वेगवान घडामोडी. शिरूरच्या करडे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून पसार. शिरूर पोलिसांकडून तपास सुरू. शिरूर सातारा महामार्गावरील वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. कोल्हापुरात भर दिवसा रंकाळा तलाव परिसरात अंधश्रद्धेला खतपाणी घातल्याचा प्रकार समोर. रंकाळा तलाव परिसरात युवतीवर नारळ उतरवून फोडतानाचा व्हिडिओ व्हायरल. मनमाडा इगतपुरी शटल पुन्हा सुरू करण्याची दिव्यांग संघटनेची मागणी. राज्य राणी एक्सप्रेसला लासलगाव स्थानकावर थांबा देण्याची मागणी. कोविड पासून बंद गाड्यांमुळे लासलगावकरांची गैरसोय. रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदन. पुणे मुंबई महामार्गावर टेम्पो आणि कंटेनरची बाणेर परिसरात जोरदार धडक. ट्रक चालक किरकोळ जखमी. कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती. बीडमध्ये घुले कुटुंबियांचं गेल्या 8 दिवसांपासून उपोषण सुरूच. व्यापक आंदोलन उभारण्याची बीडमध्ये तयारी. 15 ऑगस्ट पर्यंत आरोपींना अटक न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा. सिंधुदुर्गातील खवय्यांची बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी. कुडाळच्या मच्छी मार्केटमध्ये मासे, चिकन आणि मटण खरेदीसाठी सकाळपासूनच नागरिकांची झुंबड. रायगडच्या इंदापूर येथे केमिकल टँकर आणि पिकअपचा भीषण अपघात. ओव्हरटेक करत असताना नियंत्रण सुटल्यानं अपघात, मात्र वाहन चालकांना दुखापत. पुण्यातील पुरंदरमध्ये प्रशासनाची वाट न पाहता ग्रामस्थांचं श्रमदान. 7 वर्षांपासून दुर्लक्षित रस्त्याची दुरुस्ती. 1.5 किलोमीटर रस्ता श्रमदानातून केला दुरुस्त. गोकुळच्या 193 दूध संस्थांचं अवसायनाचे आदेश न्यायालयाकडून रद्द. मतदानाचा हक्क मिळण्याचा मार्ग मोकळा होणार. अमरावतीत पोलीस कर्मचाऱ्याची गळफास लावून आत्महत्या. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. फ्रेझरपुरा पोलिसांकडून तपास सुरू. यावर विशेष आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी.